एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. नायरा, शिंकताना आपलं तोंड आणि नाक झाकायला पाहिजे. शिंकताना आपलं नाक आणि तोंड का झाकायला पाहिजे? कारण जेव्हा तू नाक आणि तोंडाला न झाकता शिंक देतेस तेव्हा सगळे किटाणू हवेमध्ये बाहेर येतात. मग ते माझ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. मग मीही तुझ्याप्रमाणे आजारी पडू शकतो. मला नाही वाटत की हे खरं आहे. नायरा, नील बरोबर बोलत आहे. जेव्हा पण तुला शिंकायचं असेल आणि खोकलायचं असेल तर तेव्हा तुझं तोंड आणि नाक झाकून घेतलं पाहिजे. कारण तुमच्या नाकातून आणि तोंडातून निघणारे किटाणू दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचून ते सुद्धा आजारी पडू शकतात. खोकलताना आणि शिंकताना आपल्याला नेहमी आपल्या तोंडावरती आणि नाकावरती टिश्यू किंवा रुमालचा वापर करायला पाहिजे. आपल्याला नेहमी व्यक्तिगत स्वच्छता ठेवायलाच हवी. आपल्याला व्यक्तिगत स्वच्छता का ठेवायला पाहिजे बाबा? आपल्याला स्वतःला साफ करण्यासाठी व्यक्तिगत स्वच्छता ठेवायलाच हवी. आपल्या शरीराला साफ ठेवणं खूपच महत्त्वपूर्ण आहे. जर आपण स्वतः व्यक्तिगत स्वच्छतेचा अभ्यास नाही करणार तर आजारपण आणि किटाणू आपल्या शरीरावरती हमला करतील आणि नेहमी आपण आजारी पडू. मला समजलं. आम्हाला व्यक्तिगत स्वच्छतेसाठी अजून काय करायला हवं? आपल्याला आपले दात 2 वेळेस दिवसामध्ये करायला पाहिजे. ब्रश दिवसामध्ये 2 वेळा ब्रश करायला पाहिजे. एक सकाळी आणि एक रात्री झोपताना. त्यामुळे आपलं तोंड साफ राहतं. हे आपल्या दातांना आणि हिरड्यांना एकदम मजबूत ठेवतात आणि सगळे किटाणू दूर राहतात. आपल्याला सकाळी उठल्या आंघोळ करायला पाहिजे आणि एकदम साफ कपडे घालायला पाहिजे. आपल्याला पलंगावरती जायच्या आधी आपले हात, पाय आणि तोंड धुवायला पाहिजे आणि साफ नाईट ड्रेस घालायला पाहिजे. आपल्याला नियमित रूपाने आपले नख कापले पाहिजेत. जर तुमचे नख लांब आहेत तर त्याच्यामध्ये घाण जमा होऊ शकते आणि केव्हाही खाताना आणि पिताना ते तुमच्या तोंडामध्ये जाऊ शकतात. आपल्याला नेहमी शौचालयाचा उपयोग केल्यानंतर, बाहेर खेळल्यानंतर, जेवायच्या आधी आणि त्याच्यानंतर आपले हात धुतले पाहिजे आणि आपल्या केसांना सुद्धा धुतलं पाहिजे आणि त्यांना कंगवा केला पाहिजे आणि आपल्या केसांना नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे. साफ आणि स्वच्छ केस जर अस्वस्थ असतील तर ते तुटू शकतात. जर आपल्या केसांना आपण नेहमी नाही धुतलं, उवा नावाचे छोटे किडे आपल्या केसांमध्ये जाऊ शकतात. यात नेहमीच व्यक्तिगत स्वच्छता ठेवत जाईन बाबा. मला व्यक्तिगत स्वच्छतेचं महत्त्व सांगण्यासाठी धन्यवाद. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे नायरा. मला खुशी आहे की तू आज काहीतरी चांगलं शिकलीस.